झी 24 तास एक पाऊल पुढे। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हे दाखल झालेले कृपाशंकर सिंह यांची काँग्रेसनं पाठराखण केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत कारवाईस नकार दिलाय। शिवाय कारवाईबाबत विचारलं असता कृपाशंकर सिंह यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवल्याचं सांगितलेलं आहे। एक महत्वाची बातमी, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हे दाखल असलेले कृपाशंकर सिंह यांची काँग्रेसनं पाठराखण केलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत कारवाईला नकार दिलेला आहे। एकंदरीतच माणिकराव ठाकरेंच्या या भूमिकेवरून काँग्रेस कृपाशंकर सिंह यांची पाठराखण करते असंच दिसून येते। बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया काँग्रेस नेमकं काय म्हटलंय यावर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहे। दीपक, सांगाल नेमकं काय म्हटलेले आहेत माणिकराव ठाकरे? कृपाशंकर सिंह यांची पाठराखण केली आहे काँग्रेसकडून अशी माहिती मिळते। अनुपमा, या प्रकरणी काँग्रेसकडून कोणतीच स्पष्ट प्रतिक्रिया येत नाही। एकच उत्तर होतं की सध्या हे प्रकरण आहे ते न्यायालयात प्रलंबित आहे आणि न्यायालयाकडून अंतिम निर्णय येईपर्यंत याच्या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य होणार नाही। म्हणजे एक प्रकारे काँग्रेसकडनं कृपाशंकर सिंह यांची पाठराखण केली जाते असं आपण म्हणू शकतो। कारण राजीनामा जो दिला होता कृपाशंकर सिंह यांनी मुंबई अध्यक्षपदाचा, तो राजीनामा दिला होता। तर काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे हा राजीनामा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला जे अपयश आलं त्याच्या अनुषंगाने त्याची जबाबदारी स्वीकारून कृपाशंकर सिंह यांनी तो राजीनामा दिला होता। त्याचा बेहिशोबी मालमत्ता प्रकरण आणि कोर्टाने जो आदेश दिला होता त्याच्याशी काही संबंध नाहीये। म्हणजे एक प्रकारे या प्रकरणात तरी काँग्रेसकडनं बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टाने जे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला होता आणि काल तो गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी काँग्रेसकडनं कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात अद्याप तरी कोणत्याही कारवाईचे संकेत मिळत नाहीयेत। अनुपमा, ठीक आहे दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीविषयी। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। काँग्रेसकडून कृपाशंकर सिंह यांची पाठराखण होती असंच एकंदरीत दिसतंय। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हे दाखल असलेले कृपाशंकर सिंह सध्या अज्ञातवासात आहेत, मात्र काँग्रेसनं सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यास कुठली भूमिका घेतलेली नाहीये। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत कारवाईला नकार दिलेला आहे आणि कारवाईबाबत विचारलं असता कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा घेतलेला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवल्याचं त्यांनी सारवासारव केली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।